नमस्कार मंडळी, तो आहे माझा मित्वाचा आजचा म्हणजेच 29 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण ऐकणार आहात. तर सुरुवातीला इथे कालच्या प्रमाणे राकेश जो आहे तर त्या दुधामध्ये काहीतरी मिक्स करून अंजलीला देणार असतो आणि तो तिला फोर्स करत असतो की ते दूध पी म्हणून. अंजली नको म्हणत असते तरीही तो तिला पुन्हा पुन्हा ते दूध पिण्यासाठी सांगत असतो. आता राकेश अंजलीला सांगत असतो पी बरं दूध पटकन. आता नाईलाजाने अंजली त्या ग्लासाला हात लावायला जाते, तेवढ्यातच तिच्या हातून तो ग्लास जोरात वरून खाली पडतो. आता ग्लास खाली पडल्यानंतर पहिल्यांदा अंजली तर खूपच घाबरते की दूध सांडलं म्हणून. त्यानंतर राकेशचा तर सगळा प्लॅनच फ्लॉप झालेला असतो. त्यामुळे राकेश सुद्धा चिडतो आणि तिच्यावरती म्हणतो हे काय अंजली, असा कसा ग्लास पडला खाली. त्यावर अंजली म्हणते सॉरी चुकून पडला, एवढा काय चिडताय तुम्ही, दूधच तर आहे ना ते. त्यावर तिला राकेशच्या लक्षात येतं की आपण जर ओव्हर रिॲक्ट झालो. त्यावर राकेश म्हणतो सॉरी अंजली, पण हे अगं असं करून कसं चालेल ग अंजली, बरं जाऊ दे, तू काळजी करू नकोस, मी दुसरा ग्लास घेऊन येतो. त्यावर अंजली म्हणते अहो नको ना, आता खरंच माझी इच्छा नाही आणखीन दूध पिण्याची, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ना असे नाश्या येतो कधी कधी, आज दूध राहू द्या, नको प्लीज राहू दे ना. त्यावरती राकेश म्हणतो बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे, मी अनिताताईंना सांगतो हे सगळं साफ करून घ्यायला. असं म्हणून राकेश रूमच्या बाहेर निघून येतो. आता बाहेर आल्यानंतर राकेश म्हणत असतो हा प्लॅन तर माझा फसला, आता काहीतरी वेगळा विचार करावाच लागणार आहे राकेश तुला. असं म्हणून आता हा सीन इथे संपलेला आहे. आता आपण दुसरा सीन पाहणार आहोत, तो म्हणजे अर्णवचा आणि ईश्वरीचा जो पाणी भरतानाचा नळावरचा. आता नम्रता आणि ईश्वरी दोघी जणी सुद्धा हंडे घेऊन पाण्याच्या नळावरती आलेल्या असतात पाणी भरण्यासाठी आणि दोघीही प्रयत्न करत असतात की एकदा ना एकतरी हंडा भरू देत ना म्हणून दोघी जणी खूप ट्राय करत असतात. पण बायकांचा घोळकाच एवढा असतो की कुणीही त्यांना पाणी भरू देत नाही, कारण अगोदरच ऑलरेडी तिथे भांडणे चालू असतात पाणी भरण्यावरून. आणि ईश्वरी सारखं मध्ये करत असते की मला एकतरी हंडा भरू द्या ना प्लीज म्हणून, पण कोणी भरू देत नाही. शेवटी ईश्वरी आणि नम्रता साईडला येतात आणि म्हणतात ताई अगं काय करतायत हे सगळ्या बायका, या बायका पाणी भरतात का एकमेकींचं रक्त पित आहेत. त्यावर नम्रता म्हणते अगं पण पाणी तर लागेलच ना. असं म्हणून त्या दोघी जणी साईडला उभारून एकमेकींशी बोलत असतात. आता त्या पाहतात तर तिथे काही मुली आणि बायका सुद्धा असतात, तर त्या सगळ्या काहीतरी बोलत असतात. आणि आता ईश्वरी आणि नम्रता हैराण झालेल्या असतात तेवढी गर्दी बघूनच. इतक्यातच अर्णव तिथे येतो आणि अर्णव एकदम फ्रेश आणि हँडसम अशी त्याची इथे एंट्री दाखवलेली आहे, अगदी हिरोसारखी. एकदम व्हाईट शर्ट त्याने घातलेला असतो आणि आता इथे अर्णवची जेव्हा एंट्री होते तेव्हा तो सगळा सीन म्युझिकलीच दाखवलेला आहे. बायका कशा त्याच्यावरती इम्प्रेस होतात. आता अर्णवने दोन्ही कानामध्ये हेडफोन घातलेले असतात आणि तो कोणाच्या तरी फोनवर सुद्धा बोलत असतो आणि त्याची सगळी जी अदा आहे तर ते बघून त्या बायका म्हणत असतात ते बघ कसला भारी दिसतो ना, पिक्चरचा हिरो दिसतो एकदम, असं त्या बायका म्हणत असतात. आणि हे सगळं नम्रता आणि ईश्वरी ऐकत असतात आणि ती मुलगी म्हणत असते अय्या शाहरुख सेम शाहरुख सारखाच दिसतोय गो, अगो किती हॉट दिसतोय तो. आता हे जण सगळं नम्रता आणि ईश्वरी पाहत असतात. आता ईश्वरी म्हणते आपल्या चाळीत आणि शाहरुख, असं म्हणून ती मागे वळून बघते. तितक्यातच तिला दिसतो की त्या सगळ्या बायका अर्णवबद्दल बोलत असतात आणि अर्णव तिथे आलेला असतो तेव्हा अर्णव फोनवरती बोलत असतो. आता नम्रता आणि ईश्वरी ह्या दोघी जणी तर हैराणच होऊन जातात की अर्णव इथे आलेला आहे, तो ही पाणी भरायला म्हणून. आता ईश्वरीला तर खूप रागच येतो. आता ईश्वरी नम्रताला म्हणते माझा नवरा, आणि खूपच छान आणि म्युझिकली हा एपिसोड दाखवलेला आहे, तुम्ही टी व्हीवरती बघायला अजिबात विसरू नकात. आता अर्णव जो आहे तर तो एकदम स्टाईलमध्ये हाताच्या बाह्या वगैरे वरती घेत असतो आणि त्या सगळ्या बायका त्याच्याकडे खूपच खुश होऊन बघत असतात की कसला भारी हिरो आहे म्हणून. आता तिथे ज्या बायका थांबलेल्या असतात तर त्या सगळ्या बायका एकमेकांशी बोलत असतात आणि त्यातली एक जण म्हणते अय्या हा तर माझा जीवच घेणार आहे, किती स्मार्ट आहे ना हा. आणि हे सगळं बघून नम्रताला येतं हसू. आता नम्रता लागते हसायला. आता ते बघून ईश्वरी लगेचच तिच्याकडे रागाने बघ. अर्णवची एंट्री इथे अतिशय म्युझिकली आणि एकदम थरारकच छान अशी दाखवलेली आहे. आता सगळ्या बायका तर त्याच्यावरती फिदा झालेल्याच असतात. आता अर्णव येतो आणि त्याच्या हातातली एक बादली आणि कळशी अशी ईश्वरीला दाखवतो आणि तिच्यापासून डायरेक्ट पुढे येतो अगदी नळाजवळ, जिथे त्या सगळ्या बायका गोंधळ करत असतात पाणी भरण्यासाठी. तिथे येऊन उभा राहतो. इतक्यात सगळ्या बायकांचं लक्ष अर्णवकडे जातं. आता अर्णव त्याच्या हातातली भांडी खाली ठेवतो आणि बायका लगेच त्याच्याकडे बघून इतक्या खुश होतात, लगे हसायला लागतात. आता तिथे आल्यानंतर सगळ्या बायकांच्या समोर अर्णव हात जोडून नमस्ते असं म्हणतो. आता तिथल्या बायका म्हणतात मोठा साहेब दिसतोय ना ग. दुसरी बाई म्हणते हो ना, किती उपास केले ना तरीही असा नवरा मिळणार नाही ग, असं त्या बायका म्हणत असतात. आणि आता हे ईश्वरी लांबून पाहून अगदी रागारागाने त्यांच्याकडे पाहत असते. ही सगळी सिच्युएशन बघून नम्रताला येतं हसू. तर ईश्वरी तिच्यावरती ओरडते हसतेच काय ग ताई म्हणून.
म्हणून आणि पुन्हा त्या बायकांकडे रागारागाने बघायला लागते. आता त्या बायका एकमेकींशी कुजबुजून अर्णवबद्दल खूपच काही काही बोलत असतात. त्यांना अर्णव खूपच आवडलेला असतो. त्यातली एक बाई म्हणते, बघ ना स्वतः आलाय पाणी भरायला. दुसरी म्हणते, हो ना किती सुंदर दिसतोय ना ग. आणि आता त्या बायका कंटिन्यू अर्णवकडेच बघत असतात. अर्णव फक्त म्हणत असतो की काकू ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी हेल्प करतो तुम्हाला बादल्या आणि हंडे उचलायला. त्यावर दुसरी बाई म्हणते, हो चालेल पण प्लीज ते काकू म्हणू नकात ना प्लीज. त्यावरती लगेच अशी ईश्वरी म्हणते, हां बघ ताई काय म्हणतोय ते. आणि त्यानंतर दुसरी म्हणते, आणि मला ताई नका म्हणू, ताई नका ना म्हणू. त्यावर अर्णव म्हणतो, ऑल राईट काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणतो. आता ईश्वरी तर इतकी चिडत असते, प्रत्येक वेळेस ईश्वरीकडे कॅमेरा फिरवलेला आहे, ती कशी चिडते ते. आता सगळ्या बायका म्हणतात, चला चला बाजूला सारखं एक लाईन लावा, आता हे आपल्याला पाणी भरून देणार आहेत. मागे होऊन एकमेकींचे भांडणं पुन्हा चालू होतात की आधी माझा भरून द्या पुन्हा हंडा. त्यावरती अर्णव म्हणतो, प्लीज एक मिनिट काही काळजी करू नका, स्ट्रेस घेऊ नका, सगळ्यांना पाणी मिळेल. मी सगळ्यांना ना छान ऑर्गनाईज करून देतो. आता हे सगळं अर्णव इंग्लिशमध्ये बोलत असतो. त्यावरती एक बाई म्हणते, हो ना आणि माझे दोन्ही आईज फक्त तुमच्या दोन्ही आईजना बघतायत. आता हे तर बघितल्यानंतर ईश्वरीला आणि नम्रताला काहीच कळत नाही. त्यातली एक बाई म्हणते, वाव अगं किती भारी इंग्लिश बोलतोय ना. दुसरी म्हणते, हो ना यार, हा जर रोज आपल्या चाळीत येणार असेल ना तर मी आईला सांगते की रोज पाणी मीच भरेन म्हणून. आणि दुसरी म्हणत असते, हो मी पण असंच करेन. आणि ईश्वरी पुन्हा अशी रागाने बघत असते त्या बायकांकडे. ईश्वरीला असं झालेलं असतं की त्यांना खाऊ की गिळू. त्यावर अर्णव म्हणते, एक मिनिट सगळेजण भांडू नका, सगळेजण एक छान लाईन लावा, मी सगळ्यांच्या बकेट्स भरून देतो. लगेच सगळ्या बायका त्याचं ऐकतात आणि सगळ्याजणी लाईन लावतात. आता हे बघून ईश्वरीला राग येतो. नम्रता म्हणत असे, वा आता लाईन लागली. तर ईश्वरी म्हणते, अगं वा काय वा, नाही ती म्हणते की मी असं म्हणते की वा आता लाईन लावता, इतक्या वेळ तर लावली नाही. अर्णव इकडे म्हणत असतो, सगळ्यांना पाणी मिळणार म्हणून अर्णव नळाखाली एक बकेट ठेवून सगळ्यांचं पाणी भरून देत असतो आणि सगळ्या बायकांशी छान बोलून हसून खेळून बोलत असतो. आता हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. आजच्या भागामध्ये म्युझिकच खूप दाखवलेलं आहे की ह्या सगळ्या सिच्युएशनचं, कारण इथे डायलॉग्स खूपच कमी आहेत आज आणि म्युझिकली थरारच खूप दाखवलेला आहे. आता तिथे जमलेल्या सगळ्या मुलींपैकी एक मुलगी म्हणत असते, तू बघू नकोस ना गं, मग त्याच्याकडे तो फक्त माझा आहे. दुसरी म्हणत असते, ए शहाणे तो माझा आहे असं म्हणून हे तिची भांडणं चालू असतात. आता ईश्वरी ही बघत असते. आता अर्णवने सगळ्यांची बकेट्स भरून दिलेले असतात. त्यातली एक हंडा भरल्यानंतर एक बाई अक्षरशः त्याच्याकडे असं कंबरच फिरवते आणि म्हणते की इथे ठेवा म्हणून. आता अर्णव पण विचार करतो थोडासा आणि लगेचच तिथं हंडा ठेवून देतो. ती लगेचच बाई थँक्यू बाय म्हणते आणि अर्णव पण त्यांना छान हसून खेळून हाताने बाय म्हणत असतो. आता हे बघून ईश्वरी म्हणते, बघ ताई बघितलंच नाही असं करून ती ना त्यांना चिडवत असते. आणि आता ईश्वरी ना त्या बायकांसारखी ॲक्टिंग करून त्यांना चिडवून त्यांना खूप नावं ठेवत असते आणि नम्रतासोबत तिची नम्रताजवळ सारखी कुरकुर करत असते की अर्णवचं वागणं तिला अजिबात आवडलेलं नसते. आता याच्यानंतर अर्णव पुन्हा एकसारखे प्रत्येक बाईला एक बकेट आणि एक हांडे भरून देत असतो. ईश्वरी म्हणते, मदत करताय घरी ना, स्वतः एक ग्लासभर पाणीसुद्धा घेत नाहीत आणि इथे सगळ्यांना बादल्या भरून देत आहेत. वा बढिया चाललंय सगळं. आता नम्रता म्हणत असते, अगं तर इशू चिडू नकोस गं, बघ ना कशा बायका लाईन लावून उभ्या आहेत. तर ईश्वरी म्हणते, ताई काय चिडू नको काय, बघ ना इकडे हे सगळं काय चाललंय. आता ईश्वरीचं लक्ष फक्त अर्णववर आणि त्या बायकांवर असतं. तर नम्रता म्हणत असते, बायका किती छान लाईनमध्ये जाऊन उभारलेले आहेत म्हणून. आता हे सगळं चालू असतानाच पुढे अर्णव प्रत्येकच बाईला बकेट भरून देऊन त्यांच्याशी छान हसून खेळून बोलत असतोय. पुढे आता ईश्वरी म्हणते, मी ना आता बघतेच यांना, मला काही हे सहन होत नाही. म्हणून ईश्वरी जाते आणि अर्णवच्या खांद्यावरती हात लावून हाक मारत असते. तर तो म्हणतो की ताई लाईनमध्ये या, 1 मिनिट. हात नम्रता खूप असते. ईश्वरी पुन्हा म्हणते, हसू नकोस ताई म्हणालीत मला ते. आणि पुन्हा ईश्वरी म्हणते, ओ म्हणून अर्णवला त्याच्याकडे वळवते आणि म्हणते, मी बायको आहे तुमची. बायको कोण आहे बायको. आता लगेचच अर्णव म्हणतो, हो मी सुंदर, मी कुठे नाही म्हणालो. ईश्वरी म्हणते, सर तुमची काय जरूरत होती हो तुम्हाला इथे यायची, आम्ही दोघी होतो ना पाणी भरायला. त्यावरती अर्णव म्हणतो, मी सिंदूर, याला ह्युमॅनिटी म्हणतात. सॉरी अर्णव म्हणतो, याला मॅथमॅटिक्स म्हणतात. आता ईश्वरी म्हणते, मला तर ऐश्वर्याला काहीच कळत नाही. ईश्वरी परत त्याला म्हणते, ओ कसलं मॅथमॅटिक्स. तर अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुम्ही दोघीजणी आला तर 2 बकेट्स, मी आलो तर 5 बकेट्स, असं तो बोलत असतो. तोपर्यंत आणखीन एक बाई म्हणते की एक्सक्यूज मी, हा हंडा आणखीन 2 हंडे आणखीन मला भरून द्याल ना. तर
अर्णव तिला अगदी प्रेमाने म्हणत असतो, येस ऑफकोर्स, का नाही देणार. आणि ईश्वरी पुन्हा नम्रताला हावभाव करून सांगत असते, बघ यांचं काय चाललंय ते. आणि ईश्वरी म्हणते, प्लीज आणा, काय प्लीज आणा, कसले हो कसले 5 बकेट्स. त्यावर अर्णव म्हणतो, तुम्ही जोगीने जणी एक बकेट्स उघडणार आणि मी आलो तर 2 हातात 2 बकेट्स आणि डोक्यावर 1 हंडा. सिम्पल आहे, इझी की नाही. त्याच्या पाठीमागून बायका सुद्धा हो 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 म्हणत असतात. त्यावर ईश्वरी म्हणते, सर इथे जरा नीट बघा आणि नीट बघा आणि मला सांगा, इथे एकतरी पुरुष आलाय का पाणी भरायला. तर अर्णव म्हणतो, आलाय ना. आता ईश्वरी लगेच सगळीकडे बघायला लागते. तर अर्णव म्हणतो, मी. पाठीमागून बायका जोरात हसायला लागतात. लगेच ईश्वरी म्हणते, तुम्ही जरा गप्प बसावं, म्हणून त्या बायकांच्या अंगावरच ओरडते. आणि पुढे अर्णवला म्हणत असते की काय सर, हे तुमचं सगळं काय चाललंय. आणि बायकांना पण ओरडते. पुढे अर्णव म्हणतो, मी सिंधू, अगं तुला नक्की काय झालं, इतकी काय इरिटेड होतीस तू. त्यावर ईश्वरी म्हणते, मी इरिटेड होऊ नाही तर काय हो सर, या बायका आणि मुली आहेत ना, या सगळ्या तुमच्या मागे मागे नाचतायत. आता थोड्या वेळात ना जत्रा भरेल, जत्रा इथे. त्यावर अर्णव लगेचच म्हणतो की अगं कसली जत्रा मी सिंदूर, काय बोलतेस तू. अगं असं काही होत नाही आहे, आय एम जस्ट हेल्पिंग देम. बघ किती क्यूट आहेत या सगळ्या बायका. तोपर्यंत एक बाई येतेच आणि म्हणते, अजून एक बादली. लगे अर्णव म्हणतो, यस ऑफकोर्स, का नाही, तुम्ही या ना इकडून, या मी देतो भरून. ईश्वरी म्हणत असते, सर चला इथून, हा काही मदत वगैरे काय करायची गरज नाही आहे. अर्णव म्हणतो, मी सिंदूर तुझं काय चाललंय, मला एक गोष्ट सांग नम्रता, आपल्या घरी प्रोग्राम आहे का नाही. नम्रता म्हणते, हो. आपल्याला पाणी लागणार आहे का नाही. तर ती म्हणते, हो. अर्णव म्हणत असतो नम्रताला, बघ हिचं काही वेगळंच चाललंय. ईश्वरी म्हणते, माझं काय नाही, तुमचंच वेगळंच चाललंय. अर्णव म्हणतो, काय वेगळं चाललंय. तर ईश्वरी सगळ्या बायकांकडे बघून म्हणते, बघा हे काय चाललंय. सगळ्याजणी अर्णवला हाय म्हणत असतात आणि एक बाई येऊन त्यांना म्हणत असते, हंडा भरलाय, द्या ना भरून. मग प्रत्येकजण त्यांच्या अर्णवच्या हाताला हात लावत असतो, कोणी कमरेवर हंडा ठेवा म्हणत असतो. आणि हे सगळं बायकांची जी लगबग आहे अर्णवच्या भोवतीची, तर ही ईश्वरीला काही आवडत नाही. आता ईश्वरी इतकी चिडत असते, प्रत्येक बाईकडे अगदी ना रागाने बघत असते. पुन्हा अर्णवकडे त्या बायका कशा बघतात याकडे सगळी तिची नजर असते. त्यातली एक बाई तर म्हणत असते, वाव किती हॉट दिसताय ना तुम्ही. अर्णव म्हणतो, नॅचरल आहे. त्यावरच ईश्वरी येते, हो काय चाललंय तुमचं. अर्णव म्हणतो, अगं ह्युमॅनिटी यायचं आहे ही. त्यावर ईश्वरी म्हणते, हे बघा, मला तुमची ह्युमॅनिटी अजिबात शिकवू नका, कळालं का तुम्हाला. आणि सगळ्या बायकांना म्हणत असते, ओ झाली ना बादली भरून, तर निघा मग. तर ती बाई म्हणते, बादली तर झाली ना भरून, पण मन नाही ना भरलं अजून. आता नम्रता तर करूनच बघते. ईश्वरी म्हणते, मग काय आता तंबू ठोकून इथंच राहणार आहेत का तुम्ही आता. त्यावर ती बाई म्हणते, कसली चिडकी हो तुमची बायको, असं म्हणून तिला हसते आणि तिथून बादली घेऊन निघून जाते. त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर चला आता तुम्ही पहिल्यांदा इथून घरी चला. अहो कोणालाही तुम्हाला इथं तुमच्या मदतीची गरज नाही आहे. त्यावर मागून एक मुलगी म्हणते, मला आहे जरूर यांच्या मदतीची. तर अर्णव म्हणतो, मी सिंदूर, त्यांना आहे माझ्या मदतीची गरज. मी इथं सगळ्यांना असं सोडून नाहीच जाऊ शकत. मी सिंदूर, ह्युमॅनिटी मी सिंदूर, तुला काही कळतंय का त्याबद्दल, असं अर्णव तिला म्हणत असतो. आता ईश्वरी आणखीनच चिडत असते आणि अर्णव म्हणत असतो की अगं माणुसकी म्हणजे काही आहे का नाही, बेसिक ह्युमॅनिटी आहे, बेसिक ह्युमॅनिटी. आता ईश्वरी त्या बायकांकडे येते आणि म्हणते, काय हो एकट्या माणसांकडून एवढ्या जणी पाणी भरून घेत आहे बिंदास, तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का. एखादा माणूस चांगल्या मनाने जर का मदत करतोय तर त्याचा असा गैरफायदा घ्यायचा असतो का. आणि तुम्हाला माहिती आहे का कोण आहेत ते. त्यावर बायका म्हणतात, कोण आहेत ते. ईश्वरी म्हणते, मोठ्या कंपनीचे CEO आहेत ते CEO. तर बायका लगेच म्हणतात, अय्या आम्ही आणखीन त्याच्या प्रेमात पडणार. आणि तुम्ही कोण आहात. तुम्ही त्यांच्या चांगुलपणाचं कौतुक करण्याच्या ऐवजी आम्हालाच बोलताय. बायका उलट ईश्वरीलाच बोलायला लागतात. नाहीतर काय, एवढा देखणा मुलगा आमच्या चाळीत आमच्यासाठी पाणी भरायला येतोय, हे तर आम्ही स्वप्नातसुद्धा पाहिलं नव्हतं, नाही का गं, असं त्या एकमेकीशी बोलतात. पुढे एक मुलगी म्हणते, हा जर इथे असेल तर आम्ही पण इथेच थांबू पाणी भरायला. आता ईश्वरी इतकी चिडते आणि म्हणते, तुमच्या सगळ्या जणींचा दिमाग खराब झाला आहे का, तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का. आता नम्रतासुद्धा तेवढ्यातच अर्णवकडून त्याचे हांडे भरून घेते पाण्याचे. आता अर्णव नम्रताला सुद्धा हांडे पाण्याचे भरून देत असतो. आता ईश्वरी त्या बायकांशी बोलते, तोपर्यंत अर्णव पुन्हा बायकांना पाणी भरून देत असतो आणि म्हणते की ओ सोडा माझ्या नवऱ्याला. तर अर्णव म्हणतो, ताई थांबा जरा प्लीज. तर ईश्वरी पुन्हा त्याला म्हणते, ओ मी काही गरज नाही बायकांना पाणी भरण्याची, बाहेर या बालाई का तो जमाना नाही राहा, बाजूला या चला. तर इकडे अर्णव बायकांना सांगत असतो, ऑर्गनाईज करून पाणी भरा. बायका म्हणतात, एवढं काय झालंय ग तुला चिडायला. आणि
आणि अर्णव सगळ्या बायकांना बाय करत असतो आणि बायका म्हणत असतात खातोय की काय मी तुझ्या बायकांना. आणि ईश्वरी अर्णवचा हात धरून त्याला खिचत खिचत घेऊन जात असते. आता चालत चालत ईश्वरी म्हणत असते माझ्या नवऱ्याला ना काय झालंय ना तेच कळत नाही. अर्णव म्हणतो मी सुंदर पुन्हा माझा नवरा काय चाललंय. ईश्वरी म्हणते माझा नवरा या चाळीचा जवाई आहे, या चाळीचा नोकर नाही. काय गरज होती तुम्हाला तर इतक्या बायकांना इतकी मदत करायची आणि पाणी भरून द्यायची. तर अर्णव फोनवर बोलायला सुरुवात करत असतो. त्याला कोणाचा तरी फोन आला असतो आणि म्हणत असतो की वेट अ सेकंड. आता ईश्वरी म्हणते का वेट का, एवढं पाणी भरून अजून काही मनच भरलं नाही का, सगळं स्वतः करायचं आणि वर मलाच म्हणायचं तू पॉझिटिव्ह का झाली आहे. अर्णव इकडे म्हणत असतो नाही होणार, तो फोनवर बोलत असतो. आता ईश्वरीला वाटतं तू त्याच्याशीच बोलतोय. ईश्वरी म्हणते का नाही होणार पॉझिटिव्ह, सांगा ना का नाही होणार पॉझिटिव्ह. सारखं आपलं काही झालं तर मलाच प्रश्न विचारायचे, हे असंच का झालंय, तो अशीच का वागते. त्या इंटरव्ह्यूमध्ये 10 वेळेला माझी ईश्वरी असं कोण म्हणालं होतं, तुम्हीच म्हणालं होतं ना. अर्णव तिकडे या म्हणत असतो. मग ईश्वरी म्हणते मग मलाच कशाला विचारता, मी तुमची काळजी का करते म्हणून. सगळे सवाल फक्त मलाच का, तुम्ही स्वतःला कुठलाच सवाल विचारणारच नाही आहे का, कशाचंच उत्तर देणार नाही आहेत का. आणि मी माझा नवरा असं का म्हणते हे मला जरी कळत नसलं तरी तुमचं काय तुम्हाला तरी समजून घ्यायचंच नाही आहे ना. तर अर्णव इकडे म्हणत असतो या आय कॅन अंडरस्टँड. तर ईश्वरी म्हणते मग तुम्हालाच कळायला हवं ना सर, तुम्हाला जर नाही कळत तर आणखीन कोणाला कळणार आहे. तर अर्णव फोनवरती राईट म्हणत असतो आपण या विषयावरती नंतर बोलूया. तर ईश्वरी म्हणते का नाही मला आत्ताच या विषयावरती आत्ताच मला बोलायचं आहे आणि मी आज सगळं सांगूनच टाकते सर तुम्हाला. अर्णव तिकडे ओके म्हणत असतो. आता ईश्वरी म्हणते की सर सगळी गडबड झाली हो सर. अर्णव म्हणतो व्हॉट हॅपन. त्यावर ईश्वरी म्हणते आतली ना सेटिंग सगळी बदलून गेली. अर्णव म्हणत असतो व्हॉट. तर ती म्हणते हाव ना. आणि पुढे म्हणते की म्हणजे मी डोळे मिटले ना सर की लगेचच ना मला फक्त तुमचाच चेहरा दिसतो, मला ना सतत तुमचेच विचार येतात आणि मला तुमच्याच आठवणी येतात, मला फक्त तुम्हीच दिसता. अर्णव तिकडे ओके म्हणत असतो. आता ईश्वरी म्हणत असते मनातून 1 मिनिटही विचार जात नाही आहे तुमचा. अर्णव म्हणत असतं ऑल राईट. ईश्वरी म्हणते तुम्ही थोड्या वेळ जरी कुठे गेलात ना तरी चक्क मी मिस करायला लागते तुम्हाला. अर्णव म्हणते सिरियसली. तर ईश्वरी म्हणते येस. आता अर्णव हे सगळं फोनवर बोलत असतो आणि गेला वाटतं की त्याच्याशीच बोलतोय. ईश्वरी पुढे म्हणत असते सर तुम्ही माझ्याजवळ आलात ना की. अर्णव म्हणतो की लगेच पुढे म्हणते की आतला आवाज माझ्या कानापर्यंत ना ऐकू यायला लागतो आणि धडधड 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 असा मला ना आवाज ऐकायला येतो. तर अर्णव म्हणतो नो दिस इज नॉट ओके. आणि पुढे म्हणतो की हे सॉर्ट आउट करूयात आपण. आता ईश्वरीला काहीच कळत नाही आणि तो म्हणत असतो की नथिंग मेजर असं म्हणून तो पुढे चालायला लागतो. त्यावर ईश्वरी म्हणते नथिंग मेजर, अहो हे सगळं तुमच्यासाठी फार काही नसेल पण माझ्यासाठी हे सगळं खूप आहे सर, खूप वेगळे हो सर हे सगळं माझ्यासाठी. त्यावर अर्णव पुढे म्हणतो ओके. तर ईश्वरी म्हणत असते की हे सगळं पहिल्यांदा घडते हो सर माझ्या आयुष्यात. अर्णव म्हणतो रिअली. ईश्वरी म्हणते हो. आता पुढे ईश्वरी सांगायला लागते की म्हणजे खूप अजीब पण खूप गोड फिलिंग्ज आहे हो सर ही. त्यावर अर्णव म्हणत असतो ऑल राईट. ईश्वरी म्हणते मला काय होतंय ना ते कळतच नाही आहे सर. नाही सॉरी, मला काय होतंय ना ते कळलं आहे मला सर. अर्णव पुढे म्हणतो व्हॉट हॅपन एक्झॅक्टली. त्यावर ईश्वरी म्हणते मला असं करत असते आणि अर्णव वाट बघत असतो. अर्णव पुढे म्हणत असतो नो डोंट बी पॉझिटिव्ह. तर ईश्वरी म्हणते पॉझिटिव्ह नाही हो सर, मी याला पॉझिटिव्ह नाहीत म्हणत, प्रेम आहे माझं तुमच्यावर असं जोरात ईश्वरी म्हणते. आणि हा आवाज एकदम 2-3दा घुमलेला दाखवला आहे पाठीमागे. आणि याच्यानंतर मालिकेचे जे टायटल सॉन्ग आहे तर ते लावलेलं आहे पाठीमागे जे आहे तू हे माझा मित्राचं माझं एकदम फेवरेट असं टायटल सॉन्ग जे खूप मस्त आहे. तुम्ही टी व्हीवरती हा भाग बघायला अजिबात विसरू नका. खूपच छान आणि रोमॅन्टिक असं गाणं आहे. इथं त्यांनी पाठीमागं प्ले केलेलं असतं की या दोघांच्या चेहऱ्यावरती फ्लॅशबॅक करून. आणि आता पुढच्या आणि हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर पाहूया तो हे रे माझा मित्रामध्ये उद्या काय होतं ते. तर उद्या दाखवलेलं आहे आपल्याला की अर्णव आता ईश्वरी आणि अर्णव त्याच्या आईबाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून शुभेच्छा देत असतात. आणि आता ईश्वरीच्या वडिलांचे दोन्ही हात तर कापत असतात त्यांना आशीर्वाद देण्यासाठी. आणि ते एकदमच ईश्वरी आणि अर्णवच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि हे खूपच छान दाखवलेलं आहे. आणि
ईश्वरी सगळ्या तयारीमध्ये अगोदर अगदी अर्णवच्या प्रेमामध्ये बुडालेली असती, तर तोही थोडासा सीन म्युझिकली दाखवलेला आहे. तुम्हाला जर का हा रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय.